नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे। डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये 2025 मधला पहिली पूर्व परीक्षा ही राज्यसेवेने आज घेतली आहे 9 नोव्हेंबर 2025 रोजी। आणि या परीक्षेमध्ये पहिला जो पेपर झाला आहे या पेपरचा आपण इतिहास या विषयाचं विश्लेषण घेऊन येत आहोत। आता इतिहास विषयाअंतर्गत आपण क्रमांक 3चं सी जे आहे सी मध्ये बघतोय आणि प्रश्नपत्रिका जीएस ची फर्स्ट आहे। त्यामध्ये सी पेपरमध्ये आपल्याला पहिला प्रश्न जो आहे इतिहासापासून चालू होतोय आणि पहिला प्रश्न विचारला गेला आहे तो म्हणजे 11 एप्रिल 1942। 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला। आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आता काँग्रेस पक्षांतर्गत ज्या गोष्टी केल्या गेल्यात या कालखंडामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, क्रिप्स प्रस्ताव जो होता या प्रस्तावाला नाकारण्याचं काम या ठिकाणी केले गेलेले आहे। हा त्याचं बरोबर उत्तर असणार आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मावळ्यांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे डॅश डॅश केल्या। मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो आहे हा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा हा पारित केला आणि या माध्यमातून मुस्लिमांचं समर्थन हे प्राप्त केलं आणि मुस्लिमांसाठी राजकीय आरक्षण 1909 च्या मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड ऍक्ट अंतर्गत हे दिलं गेलं। त्यानंतर खऱ्या अर्थाने बघा, आपल्याला या वर्षीचा जो इतिहासाचा पेपर आहे या इतिहासाचा पेपर पहिले 2 ते 3 प्रश्न आपल्याला सोपे वाटत असले तरी मागच्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये या वर्षी इतिहासाचा जो पेपर आहे हा थोडा मॉडरेट स्वरूपामध्ये गेलेला आहे। म्हणजे सोपाही नाहीये आणि अवघडही नाहीये, म्हणजे दोन्ही मध्यभागी हा पेपर उभा आहे। आणि याचं उदाहरण बघा, प्रश्न क्रमांक 3, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुलगी आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील आहे। आता वामनराव कोलटकर जे आहेत त्यांचा संदर्भ जो आहे त्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्यांचं कार्य हे मुंबई भोवती आहे, मुंबईतलं आहेत आणि मुंबई पर्यायाने काय पुणे हे त्याचं उत्तर आहे। आता यामध्ये मुंबईतलं ज्यांचं कार्य आहे, मुंबईमध्ये त्यांनी पूर्णतः काम केलंय, शिक्षण तिथं झालंय, जन्म तिथं झालाय, त्यांचं कर्मभूमी मुंबई होती, मुंबईच्या माध्यमातून त्यांनी आपलं कार्य हे पार पाडलं होतं। त्यामुळे पुणे हे त्याचं उत्तर आहे, कारण की विदर्भ हा त्यांचा कार्यक्षेत्राने मराठवाडा नाहीये आणि कोल्हापूर सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होत नाहीये, त्यामुळे पुणे हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, मुघलकालीन न्याय व्यवस्थेतील शिक्षा व शिक्षेचे स्वरूप याचे अचूक जोड्या जुळवा असा प्रश्न विचारला गेला आहे। म्हणजे मध्यकालीन ज्या शिक्षा दिल्या जात होत्या त्याचं स्वरूप, आता मध्यकालीन भाषा ही मुख्यतः कोणती होती, पारशी भाषेचा उपयोग हा इथालची कार्यालयीन भाषा म्हणून केली जात होती, प्रशासकीय भाषा म्हणून वापरली जात होती। या फारसी भाषेच्या शब्दांना ठेवून इथं शिक्षा ह्या दिल्या जात होत्या। त्यातलं हदत जो आहे, हदतचा जोडी आहे ताकीद, समज व हद्द पार करणे याशी संबंधित असणार आहे। त्यानंतर ताजीर जो आहे, ताजीरचा जशा तसे हे त्याचं एक्सप्लेनेशन असणार आहे। त्यानंतर किसास जे आहे, किसात मृत्यूदंड, हातपाय तोडणे याच्याशी संबंध असणार आहे। आणि सगळ्यात शेवटचं तशहीर जे आहे, मान आणि धिंड काढणे किंवा कलंक यासारख्या बाबींसाठी हा तशहीर हा शब्द वापरला जातो। हे काय मध्ययुगीन कालखंडातल्या महत्त्वपूर्ण शिक्षा आहेत। ओके, नेक्स्ट बघाल 5 नंबर, आधुनिक काळातला गांधी युगातला हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि गांधी युगामध्ये आपण अर्जुन बॅच अंतर्गत जे आपले सेशन झाले, लेक्चर झालेत राज्यसेवेचे, यामध्ये सुद्धा आपल्याला हा प्रश्न दिसून येतो। यामध्ये बघा, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले, याचं उत्तर काय, इंडिया फॉर इंडियन्स
हे त्यांचं पुस्तक जे होतं 1917 मध्ये त्यांनी प्रसिद्ध केले आपल्या भाषणांना एकत्रित करून. ओके, नेक्स्ट वन. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट जनरल कोण होते? यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एलिमेंट करा. पहिले लॉकहार्ट एलिमेंट होणार आणि श्री नागेश जे आहे ते एलिमेंट होणार. त्यातले करियप्पा मुख्य प्रमुख सैन्य प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त केलं गेलं होतं. आणि राजेंद्र सिंह जे होते हे दक्षिण कमांड जी होती या दक्षिण कमानीचे हे जनरल ऑफिसर होत आणि कमांडिंग इन ऑफिसर म्हणून त्यांचा समावेश हा या ठिकाणी केला होता. त्यामुळे राजेंद्र सिंग जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघताल. मुघल बादशाह अकबराने 1584 मध्ये खाने खानान ही पदवी कोणाला दिली? खाने खानान ही पदवी कोणाला कधी? 1584 मध्ये. आता 1584 कालखंड आला तर आपल्या डोक्यात अबुल फजल येतं. अबुल फजल नाही येते, अब्दुल रहीम जे आहेत अब्दुल रहीमला खानान हे त्यांना उपाधीही दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हे खानन जे आहे हे कवी होते. अब्दुल रहीम हे पोएट होते. अकबराच्या दरबारामधल्या नवरत्नापैकी त्यांना एक मानलं जात होतं. खानजादा मिर्झा खान अब्दुल रहीम जे आहेत त्यांना ओळखलं जात होतं. त्यांना खाने खानान ही उपाधी ही दिली गेली होती. त्यानंतर नेक्स्ट, सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले? सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. आता भारतीय संसद म्हणून उल्लेख करणारं व्यक्तिमत्व कोण असणार आहे? ते मुख्यतः ब्रिटिशांना समर्थन काही प्रमाणात देणारे तिथं उपस्थिती असणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, चिपळूणकर नाहीये, केटी तेलंग नाहीये, जी.व्ही. जोशी यांनी स्वदेशी कपडे घालून खादीचा ड्रेस घालून या दिल्ली दरबारमध्ये उपस्थिती ही दाखवली होती. आणि या दिल्ली दरबारात उपस्थित दाखवून त्यांनी राजकीय आणि सामाजिक हक्क या ब्रिटिश नागरिकांप्रमाणे भारतीयांना सुद्धा प्राप्त व्हावेत अशी मागणी त्यांनी कोणाकडे दिली होती? महाराणीकडे गेली होती. आणि या अनुषंगाने त्यांनी म्हटलं होतं की दिल्ली दरबाराचे वर्णन त्यांनी भारतीय संसद असं केलं होतं आणि भारतीयांना सुद्धा ब्रिटिशांप्रमाणे काय दिलं जावं? अधिकार हे दिले जावे. त्यामुळे ह्याचं उत्तर जी.व्ही. जोशी असं असणार आहे. त्यानंतर दिवाने अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले? दिवाने अमीर ए कोही हे खातं जे आहेत हे सगळ्यात महत्त्वपूर्ण होतं आणि हे खातं होतं कृषी क्षेत्राशी संबंधित. कशाशी? कृषी क्षेत्राशी. आणि मोहम्मद बिन तुगलक याच्या कालखंडामध्ये याची स्थापना केली गेली होती. आणि या खात्याकडे सगळ्यात महत्त्वाचं काय होतं? शेतीचा विस्तार करणं, म्हणजे शेतीचा विस्तार, शेतीसाठी जमीन लागवडीत आणणं. त्यानंतर कर्ज देणं, मदत इत्यादी बाबी या केल्या जात होत्या. आणि ह्यासाठी एक स्वतंत्र विभाग दिवाने अमीर ए कोही नावाचं मोहम्मद बिन तुगलक याने हे खातं सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, नेक्स्ट वन. ओके, 10 नंबरचा प्रश्न बघा. 10 नंबरचा प्रश्न, जातीभेद विवेचसार हा ग्रंथ किंवा हे पुस्तक डॅश यांनी लिहिले. डॅश यांनी लिहिलं यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम तात्या पडवळ, विठ्ठलरामजी शिंदे आणि भाऊराव पायगोंडा पाटील यापैकी तुकाराम तात्या पडवळ यांनी ह्या पुस्तकाचं लिखाण केलंय. आणि हे लिखाण करत असताना त्यांनी एक हिंदू या टोपण नावाचा उपयोग केला होता. आणि याचं प्रकाशन जे होतं याचं प्रकाशन 1861 मध्ये केलं होतं, प्रकाशित केलं होतं. आणि 1865 मध्ये
महात्मा फुलेंनी स्वखर्चाने परत प्रकाशित केलं याला. त्यामुळे हे एक महत्वाचं आहे, महात्मा फुलेंनी स्वखर्चाने याला प्रकाशित करण्याचं कार्य जे होतं महात्मा फुले मार्फत केलं गेलं होतं. हा एक महत्वाचं होतं. ओके. त्यानंतर बघा 11वा प्रश्न सोपा आहे. पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान आणि चाऊ एन लाय जे होते हे चीनी पंतप्रधान होते. आणि हे बांडुंग करार जो होता या बांडुंग कराराच्या आधारावरती पुढे मग आपण बघतोय पंचशील तत्व जे आहेत त्याचा समावेश हा केला गेला होता. पंचशील तत्व पण आलं होतं. त्यानंतर पंचशील तत्वानंतर अलिप्तवादी धोरण सुद्धा या बांडुंग नंतर आपल्याला येताना दिसून येतं. आणि पंचशील तत्वाचा उपयोग खऱ्या अर्थाने आपण करायला सुरुवात केला होता. ओके. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. 12वा प्रश्न काय होता? विधवा वपन अनाचार. विधवा वपन अनाचार हे पुस्तक यांनी लिहिले. हे विष्णुशास्त्री पंडित जे आहेत या विष्णुशास्त्री पंडितांनी या विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहिलं. आणि यामध्ये हिंदू धर्मातील महिला ज्या असायच्या या महिलांचं जे मुंडन केलं जातं, विधवा महिलांचं जे मुंडन केलं जातं यावरती त्यांनी मोठ्या प्रमाणात टीकास्त्र जे आहेत या प्रथेवर त्यांनी युक्तिवाद या पुस्तकाच्या माध्यमातून केला. पण दुसरीकडे जर आपण अजून बघितलं ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुद्धा या प्रथेसंदर्भात कार्य केलंय. आणि विधवा पुनर्विवाह संदर्भामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1856 मध्ये काय केलं होतं? कायदा करून आणण्यामध्ये घडून आणला होता. त्यामुळे त्यांचं कार्य एक महत्त्वपूर्ण मानलं जातं या ठिकाणी. ओके. ओके. आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या अर्जुन बॅच मध्ये तुम्हाला वंशावळ दिलेली आहे. काही वंशावळ असेल किंवा प्रशासकीय पद असतील एन्शियन मिडिवल या दोन्ही सेक्शन मधले त्यातलाच हा एक भाग आहे. त्यामध्ये बघा आपल्याला कोणतंही माहीत नसलं तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं चोल साम्राज्याची स्थापना ही विजयालयाने केलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. विजयालय माहिती आहे आणि भोज माहिती आहे. विजयालयाचं बघितलं क चं उत्तर काय? 3. क चं उत्तर कुठे 3 सापडत आहे? यस, या ठिकाणी क चं उत्तर 3 आहे. उत्तर काय? 1 चं अपराजित पल्लव आदित्यवन चोल विजयालय चोल राज्य घराण्याचा संस्थापक आणि भोज 3 गुज्जर घराण्याचा राजा होता. यामध्ये पराजित जो होता या पराजितचा आदित्यवनने काय केलं होतं? पराभव केला होता. त्यामुळे ही एक संघर्ष जो झाला होता या संघर्षा संदर्भामध्ये आपण अर्जुन बॅच मध्ये सुद्धा डिटेलिंग मध्ये बघितलं होतं. बऱ्यापैकी समजून घेतल्या गोष्टी आणि आपल्या रेग्युलर बॅच मध्ये पण. त्यामुळे हा प्रश्न चुकू शकत नाहीये. नेक्स्ट वन 14वा प्रश्न बघा. 14वा खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्याशी संबंधित योग्य विधाने कोणती? कृष्णदेवराय माहिती आपल्याला. कृष्णदेवरायाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण उदाहरण कोणती आहे? विजयनगर साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय याने अमुक्तमाल्यदा हे तेलुगू पुस्तक तेलुगू काव्यग्रंथ हा लिहिला होता. त्यानंतर त्याला आंध्रभोज आणि अभिनव भोज असे या राज्यात संबोधले जाते. आंध्रभोज आणि अभिनय भोज म्हणून त्याला ओळखलं जातं. या संदर्भामध्ये त्याची विद्वत्ता आणि कलाप्रेम जे आहे याला अनुसरून त्याला ह्या 2 पदव्या या दिल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. हे पण बरोबर आहे. कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता. आता संगम राजघराण्यातील होता का? हा इथं स्पष्ट सांगितलं विजयनगर. मग संगम घराणं जे आहे या संगम घराण्यातील तो समाविष्ट होत नाहीये. ओके. त्यामुळे पर्याय पण तुम्ही बघितलेत तर पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला काय 3च पर्याय वरीलपैकी सर्व हा पर्याय येत नाही. त्यामुळे अ ब क पहिला बरोबर, दुसरा बरोबर, तिसरा बरोबर. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा इथे मेन्शन केला गेलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? 3. ओके. डॅश डॅश
डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. आता ही बाब किंवा ही अट कुठे होती? प्रार्थना समाज जो होता 1864 मध्ये स्थापित झालेला, या प्रार्थना समाजामध्ये जातीभेद दूर करण्यासाठी अशा पद्धतीची इनिशिएटिव्ह जे होते ते घेतले जात होते. एकंदरीत 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर पेपर बघितला तर आपल्याला दिसून येतो की मागच्या 2 ते 3 वर्षापेक्षा या वर्षीचा पेपर हा थोडी डिफिकल्टी लेवल थोडी जास्त आहे आणि आपल्याला मुख्यतः मध्ययुगीन कालखंडातील प्रश्नांवरती भर हा दिला गेलेला दिसून येतो. आणि आधुनिक कालखंडातल्या समाज सुधारकाच्या संदर्भात जे प्रश्न दरवर्षी वेगळ्या पद्धतीने येतात, ह्याही वर्षी त्यांची काठिण्य पातळी ही तेवढीच राहिलेली आहे. फक्त मॉडरेट स्वरूपामध्ये हा पेपर आपल्याला गेल्याचा आपल्याला दिसून येतो. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, अजून डायरेक्शन अकॅडमीने जो अर्जुन बॅच सुरू केली होती, या अर्जुन बॅच अंतर्गत आपल्याला आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला मोस्टली जे अर्ध्यापेक्षा अधिक प्रश्न जे आहेत अर्जुन बॅचच्या माध्यमातून कव्हर होतात. आज अतिशय सहजरित्या आपले क्लिअर झालेत आणि हाच इनिशिएटिव्ह आपण पुढे कंटिन्यू ठेवण्यासाठी मुख्य परीक्षे संदर्भामध्ये आपण एक 4 महिन्याची बॅच जी आहेत ही आपण सुरू करतोय. आणि या 4 महिन्याच्या बॅचसाठी लक्षवेध ही बॅच आहे आपली आणि 11 तारखेपासून 3 ते 4 महिन्याची ही बॅच आपली चालू होते. सुरुवातीचे काही लेक्चर आपण डेमो लेक्चर म्हणून बघू शकतात. लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही स्वरूपामध्ये आपले हे लेक्चर उपलब्ध असणार आहेत. थँक्यू.